आहोत. प्रश्न असा आहे, खालीलपैकी कोणत्या पर्यायातील अनुक्रमांकाची बेरीज ही वर्ग संख्या मिळते. आता मागच्या वेळेस आपण फक्त वर्ग संख्याचं अक्षर ओळखलं होतं, परंतु इथं अक्षरांची बेरीज करायला लावली. आपल्याला नीट बेरीज करता आली पाहिजे आणि त्यातली वर्ग संख्या ओळखता आली पाहिजे. चला तर सुरू करूया. खालीलपैकी कोणत्या पर्यायातील अनुक्रमांकाची बेरीज वर्ग संख्या येते. आधी पर्यायातील अनुक्रमांकाची बेरीज करावी लागेल. तुम्हाला प्रत्येक पर्यायातील अनुक्रमांकाची काय करावी लागेल, बेरीज करावी लागेल आणि मग तुमचं उत्तर तुम्हाला ठरवावं लागेल. परंतु पर्यायामध्ये उत्तर काढता काढता जर तुम्हाला लगेच वर्ग संख्या मिळाली तर बाकीच्या पर्यायाची वर्ग संख्या काढण्यात वेळ घालवण्यात आपल्याला काही अर्थ नाही. कसं तुम्हाला दाखवतो बघा. डी किती नंबरला आहे, डी नंबरचा आहे 4 प्लस सी किती नंबरला आहे 3, किती झाले 7. हा नको. पुन्हा जे किती नंबरला आहे, जे आहे 10 नंबरला. बघा 5 आणि 10. आणि ओ किती नंबरला आहे 5 10 15, किती नंबरला आहे 15. बेरीज करा. 15 किती झाले 25 झालं. 25 कसली संख्या आहे, वर्ग संख्या. ही वर्ग संख्या 25 मिळाली. आपण तिथंच थांबायचं, आपला वेळ घालवायचा नाही. म्हणजे आपल्याला दुसरा पर्याय 25 मिळाला हे आपलं उत्तर झालं. म्हणजे खालीलपैकी कोणत्या पर्यायातील अनुक्रमांकाची बेरीज वर्ग संख्या आहे, तर जे ओ या अक्षराच्या अनुक्रमांकाची बेरीज 25 ही आहे. चला आता पुढच्या प्रश्नाचा अभ्यास करूया. आता इथं फक्त वर्ग संख्या दिली. आता इथं काय म्हटलं बघा, बेरीज घनसंख्या आली पाहिजे. बेरीज घनसंख्या आली पाहिजे. यातही महत्त्वाचा शब्द आहे आणि नाही. आहे विचारलंय का नाही विचारलंय हे ओळखा. आता बेरीज घनसंख्या आहे असं आपल्याला विचारलं. चला तीच पद्धत आपण वापरूया. बघा बी आणि टी. बी किती नंबरला येतं, तर बी येतं 2 नंबरला. टी किती नंबरला येतं 5 10 15 20 नंबरला येतं. बेरीज किती झाली 22. नको. पी किती नंबरला येतं, पी येतं 16 नंबरला. ठीक आहे. 5 10 15 आणि हे 16. पी आलं 16 नंबरला. ए किती नंबरला येतं 5 नंबरला. 16 आणि 5 21. हे पण नको. पुढे जाऊया. जे आणि टी 5 10. जे कितीला आलं 10 नंबरला आलं. जे 10 नंबरला आलं. जे 10 नंबरला आला. आता टी 5 10 15 20. हे 20 नंबर. 10 प्लस 20 किती झाले 30. हे पण आपल्याला नको. अजून घनसंख्या मिळाली नाही, परंतु चौथा पर्याय शिल्लक आहे आय आर. चला तर विद्यार्थी मित्रांनो आय आर शोधूया. आय किती नंबरला आहे बघा 5 6 7 8 9. म्हणजे आय आहे 9 नंबरला. अधिक आर काय झाला आता आर 5 10 15 16 17 18. हे झाले 18. बेरीज करा. 18 9 27 आणि 27 हीच एक प्रकारची काय आहे घनसंख्या. 27 कसली संख्या आहे घनसंख्या. 3 चा घन 27. 3 त्रिक 9 आणि 9 त्रिक 27. अशा प्रकारे आपण अनुक्रमांकाची बेरीज करून वर्ग संख्या, घनसंख्या, मूळ संख्या, संयुक्त संख्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या संख्याची बेरीज काढू शकतो. फक्त एकच धोका असा आहे, आपल्याला बेरीज वर्ग संख्या आहे विचारलंय का नाही विचारलंय हे लक्षात ठेवा. आहे विचारलं असलं तर व्यवस्थित पर्याय काढा, नाही विचारलं असलं तरी व्यवस्थित पर्याय काढा. अशा प्रकारे आपण वर्ग संख्या, घनसंख्या बेरीज करून सहजतेनं काढू शकतो. आता प्रश्न थोडासा उलटा केलाय. प्रश्न असा केलाय 19 13 9 12 5 या अंकांपासून शब्द तयार करा व तयार होणाऱ्या शब्दातील मधलं अक्षर सांगा. खूप सोपं आहे. आपल्याला आता अनुक्रमांक पाठ झालेले आहे, फक्त आपल्याला त्या क्रमांकाचा अक्षर शोधायचा आहे. चला तर सुरू करूया. आपण उत्तर काढूया. आपल्याला काय म्हटलंय तर 19 13 9 12 5 या क्रमांकाचे अक्षर या अक्षरमालेतून शोधा व तो जो तो शब्द तयार होईल त्या शब्दातलं मधलं अक्षर सांगा. चला तर करूया. आता पहिला अंक कोणता आहे 19. चला 19 नंबरचा अक्षर यातनं शोधूया. हे झालं 5 10 15 16 17 18 19. कोणतं सापडलं एस. म्हणजे पहिलं अक्षर मिळालं एस. आता 13 हे अक्षर यातनं शोधूया. 13वं अक्षर या अक्षरमालेमधून शोधूया. 5 10 11 12 13. परत लक्षात घ्या 5 10 11 12 13. कोणतं मिळालं एम हे अक्षर मिळालं. बघा एम अक्षर मिळालं. पुढे 9 नंबरचा अक्षर या अक्षरमालेतून शोधूया. चला 1 2 3 4 5 6 7 8 9. कोणतं मिळालं 9 नंबरचं तर आय. आय अक्षर मिळालं. पुन्हा 12 नंबरचा अक्षर
12 नंबरचं अक्षर या अक्षरमालेत शोधूया. 5, 10, 11 आणि 12 कोणतं मिळालं? एल. आणि 5 नंबरचं अक्षर 1, 2, 3, 4, 5 ई. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला शब्द कळला असेल. कोणता शब्द तयार झालाय? स्माईल. आता स्माईल मधलं अक्षर सांगायचं आहे. आता मधलं म्हणजे काय? तर याच्या उजवीकडे पण तेवढे अक्षर आणि डावीकडे पण तेवढे अक्षर. खूप सोपं आहे बघा. हे आय अक्षर जर घेतलं तुम्ही तर आयच्या पलीकडे ही 2 अक्षर मिळतात आणि आयच्या इकडे अलीकडे 2 अक्षर मिळतात. म्हणजे तयार होणारा शब्द आहे स्माईल. आणि या स्माईल शब्दातलं मधलं अक्षर कोणतं आहे? तर ते आय हे मधलं अक्षर आहे. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काय करतात? क्रमांक देतात आणि त्या क्रमांकाचा अक्षर या अक्षरमालेतून शोधायचं असतं आणि जो शब्द तयार होतो त्याच्यावर प्रक्रिया करून आपण उत्तर लगेच काढू शकतो. आता मी लगेच कसला एक प्रश्न खाली घेतला बघा. 16 नंबर, 18 नंबर, 5 नंबर, 19 नंबर आणि 19 नंबर यांचे अक्षर घ्या व मधलं अक्षर काढा. बघा या क्रमांकाचे अक्षर शोधा, शब्द तयार करा आणि मधलं अक्षर काढा. चला तर करूया सुरू. आता 16 नंबरचा अक्षर या अक्षरमालेत शोधूया. 5, 10, 15 आणि हे झालं 16. पी हे अक्षर मिळालं पहिलं. पी. पुढे 18 नंबरचा अक्षर 5, 10, 15, 16, 17, 18 आर अक्षर मिळालं. 5 नंबरचा अक्षर हे ई. 1, 2, 3, 4, 5 ई अक्षर हे 5 नंबरचं. पुन्हा 19 नंबरचा अक्षर डबल शोधायला लावलं. एकदा शोधूया आपलं संपलं काम. 5, 10, 15, 16, 17, 18, 19 कोणतं मिळालं? एस. आणि पुन्हा एस का? तर 19 डबल आहे म्हणून 2 मिळाला. आता यातलं मधलं अक्षर बघा. हे जर मी ई धरलं मधलं अक्षर तर ईच्या पलीकडे 2 आहे, ईच्या अलीकडे 2 आहे. म्हणजे यातलं मधलं अक्षर कोणतं मिळणार आहे? तर ई हे मिळणार आहे. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सोपं आहे. जेव्हा तुम्हाला क्रमांक देतील त्या क्रमांकाचा अक्षरमालेतून शोधा व अक्षर लिहा आणि त्यावर प्रक्रिया करून अशा प्रकारे तुम्ही सहजतेने याचं उत्तर लगेचच काढू शकता. प्रश्न असा आहे, कधी कधी प्रश्नात उत्तर दिलेलं असतं आणि नवीन प्रश्न तयार करून पुन्हा उत्तर सोडवा म्हणतात. काय म्हटलंय बघा. बी पासून एच पर्यंत जेवढी अक्षरे आहेत तेवढीच अक्षरे जे आणि खालीलपैकी कोणत्या अक्षरापर्यंत असतील. परत लक्षात घ्या. बी पासून एच पर्यंत जेवढी अक्षरे या अक्षरमालेमध्ये आहेत तेवढीच अक्षर जे पासून कोणत्या अक्षरापर्यंत येतील, जे आणि खालीलपैकी कोणत्या अक्षरापर्यंत येतील. आता लक्षात घ्या, आधी आपल्याला बी ते एच पर्यंत जेवढी केवढी ते काढलं पाहिजे. चला काढूया. बी पासून एच पर्यंत आपण शिकलोय पासून आणि पर्यंत शब्द. हे बी पासून हे एच पर्यंत म्हणजे याच्यापासून याच्यापर्यंत. चला तर मोजूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 किती अक्षर मिळाले मला? 7 एवढे अक्षर मिळाले. बरोबर. परत लक्षात घ्या. बी पासून एच पर्यंत याच्यापासून याच्यापर्यंत किती मिळाली? 1, 2, 3, 4, 5, 6, 7 मिळाले. आता पुढे काय विचारलंय तर जे पासून कोणत्या पर्यायापैकी, म्हणजे आपल्याला जे पासून मोजायचं, या जे पासून मोजायचं किती मोजायचं तर 7 मोजायचं. का तर अक्षर किती होती तर बी पासून एच पर्यंत तर 7 होती. तेवढीच जे पासून प्रश्नचिन्ह केलं. मग जे पासून 7वं अक्षर काढूया. चला लक्षात घ्या. आपण आता हे झालं जे. चला जे लाईन धरूया. जे पासून म्हटलंय त्यामुळे याच्यापासून 7वं अक्षर कोणतं मिळते बघूया. जे. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 कोणतं मिळालं? पी हे अक्षर मिळालं. कोणतं अक्षर मिळालं? पी. आता पी हा पर्याय आहे का? बघा आहे. बघा इथं पी आहे. म्हणजे बी पासून एच पर्यंत 7 अक्षर मिळाली. तेवढंच जे पासून कोणतं अक्षर मिळेल तर जे पासून म्हटलंय बी पासून एच पर्यंत 7 मिळाली. मग जे पासून 7वं अक्षर काढायचं. जे पासून मोजायला सुरुवात करायची. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 7वं अक्षर मिळालं पी. 7च का मोजायची? कारण बी पासून एच पर्यंत किती आहे? 7. म्हणून जे पासून पण मोजताना 7 पर्यंत मोजायची. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 म्हणजे आपल्याला उत्तर मिळून जाईल. आपल्याला उत्तर मिळालेलं आहे पी. म्हणजे बी पासून एच पर्यंत जेवढी अक्षरे आहेत तेवढीच अक्षरे जे आणि खालीलपैकी कोणत्या अक्षरापर्यंत असतील तर पी हे त्याचं उत्तर आपल्याला लगेच मिळणार आहे. लक्षात ठेवा. पासून पर्यंत काढताना सर्वात महत्वाचं असं आहे की उत्तरामध्ये म्हणजे प्रश्नामध्ये काय दिलं? बी पासून एच. मग बी पासून एच किती मिळाली तर 7 मिळाली आणि म्हणून
जे पासून मोजताना आपण 7 मोजलेले आहेत हे लक्षात ठेवा. अशा प्रकारे आपण याचं उत्तर सहजतेनं काढू शकतो. आता इंग्रजी स्वरांवर आधारित एक सोपा प्रश्न मी तुम्हाला सांगतो की आपल्या सर्वांना माहिती आहे इंग्रजीमध्ये एकूण 5 स्वर आहेत, बरोबर? 5 स्वर आहेत. आता या 5 स्वरांवर पण आपल्याला प्रश्न असतो, तर हे इंग्रजीतले स्वर आपल्याला माहित असणं अत्यंत आवश्यक आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना हे इंग्रजीतले स्वर माहिती असतात, तरी पण आपण सराव करूया. इंग्रजीतले स्वर असे आहेत ए, ई, आय, ओ आणि यू. ए, ई, आय, ओ, यू हे इंग्रजीतले काय आहेत? स्वर आहेत. 1 2 3 4 5 एवढे स्वर आहेत. मग सर तुम्ही आम्हाला हे काय सांगत आहात? तर आपल्याला गटात न बसणारा शब्द ओळखायला होतात. उदाहरणार्थ असा प्रश्न विचारतात, ए आहे, ई आहे, यू आहे आणि चौथा के आहे. आता यातलं वेगळं अक्षर शोधायला होतात. तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे ए हा स्वर आहे, ई हा स्वर आहे, ए आय ओ यू, यू सुद्धा काय आहे? स्वर आहे. राहिला कोणता पर्याय? के. म्हणजे इंग्रजी स्वरांवर आधारित सुद्धा या अक्षरमालेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. लक्षात ठेवा इंग्रजीतील स्वर आहेत ए, ई, आय, ओ, यू हे काय आहे? इंग्रजीतले स्वर आहेत. हे लक्षात ठेवा. आता स्वरांची बेरीज याचा अर्थ काय? तर आपल्याला अनुक्रमे स्वर मी आत्ताच सांगितले. आता विचारतात असं की पहिल्या व चौथ्या स्वराची बेरीज किती? म्हणजे काय? तर पहिल्या नंबरचा जो स्वर येतो बघा, आपण आधी स्वर काढून घेऊया. ए, ई, आय, ओ आणि यू. आता पहिल्या नंबरला कोणता स्वर आहे? तर ए आहे. चौथ्या नंबरला कोणता येतो बघा? 1 2 3 4. चौथ्या नंबरला कोणता? ओ. परत लक्षात घ्या, पहिल्या व चौथ्या स्वरांची बेरीज विचारली. कसं काढायचं याचं उत्तर? तर आधी स्वर मांडून घ्या. ए, ई, आय, ओ, यू. पहिला स्वर कोणता आहे? ए. चौथा कोणता आहे बघा? 1 2 3 4. चौथा कोणता आहे? ओ. म्हणजे आपल्याला ए अधिक ओ हे विचारलेलं आहे. आता ए चा अनुक्रमांक किती? मी तुम्हाला आधी सांगितलंय, अनुक्रमांक म्हणजे त्या अक्षरातला तो क्रमांक कितवा आला, कितव्या क्रमांकावर आलेला आहे त्यालाच अनुक्रमांक म्हणतात. आता ए किती नंबरला आहे अक्षरमालेत? तर 1 नंबरला आहे. इथे काय आधी ओ किती नंबरला आहे? 5 10 15. हे काय 15वा अक्षर? बघा मोजून 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. म्हणजे ह्याचा नंबर किती आला? 15. म्हणजेच आपल्याला पहिल्या व चौथ्या स्वरांची बेरीज म्हणजेच अनुक्रमांकाची बेरीज करायची. ए 1 नंबरला आहे, ओ 15 नंबरला आहे. बेरीज किती मिळाली आपल्याला? 16. म्हणजेच पहिल्या व चौथ्या स्वराची बेरीज किती याचं उत्तर 16 हे आपल्याला सहज मिळणार आहे. आता बेरजेवरचाच एक अजून एक प्रश्न असा घेतलाय की आपल्याला बऱ्याच अनुक्रमांकाची बेरीज करायला होतात. बऱ्याच अनुक्रमांकाची बेरीज करायला होतात. त्यातलाच एक साधा प्रश्न असा घेतलाय. प्रश्न असा आहे आपला, मोबाईल या शब्दातील अक्षरांच्या अनुक्रमांकाची बेरीज किती? म्हणजे या मोबाईल या शब्दामध्ये जी अक्षर आलेली आहेत त्यांची बेरीज किती येणार आहे असं आपल्याला विचारलंय. म्हणजे तिथं आपल्याला व्यवस्थित अक्षरांचे अनुक्रमांक आधी काढले पाहिजे, चुकायचं नाही हे लक्षात ठेवा. आपण एका जरी अक्षराचा अनुक्रमांक चुकला तर आपलं उत्तर चुकलं. विद्यार्थी मित्रांनो परत लक्षात घ्या, या शब्दातील एका जरी अक्षराचं अनुक्रमांक तुमचा चुकला की तुमची बेरीज चुकली. पर्याय देताना ते आपल्याला फसवतात, जवळजवळचे पर्याय देतात. म्हणून उत्तर काढताना काळजीपूर्वक अनुक्रमांक काढायचे आणि मगच व्यवस्थित बेरीज करायची. बेरीज सुद्धा चुकायची नाही, बेरीज सुद्धा बरोबर मिळवायची आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो सुरू करूया आपल्या प्रश्नाचं उत्तर काढायला. प्रश्न असा आहे, मोबाईल या शब्दातील अक्षरांच्या अनुक्रमांकाची बेरीज किती? आता मोबाईल मध्ये पहिलं अक्षर मिळतं आपल्याला एम, अक्षर लिहून घ्या. पुन्हा काय मिळतं? ओ. पुन्हा काय मिळतं? बी. पुन्हा आय. पुन्हा एल आणि नंतर ई. 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. ओके. आता याचे अनुक्रमांक काढायचे. चला एम चा अनुक्रमांक बघा. एम चा अनुक्रमांक 5 10 11 12 13. बघा ही सोपी पद्धत आहे वर्णमाला मोजायची. 5 5 चे गट आहे. 5 10 11 12 13. आता ओ पाहिजे. 5 10 15. संपलं. हे 15 नंबरचं अक्षर हे झाले 15. बी. बी सोपा आहे. 1 2. आता आय काढायचं आहे. 5 6 7 8 9. काय मिळालं आपल्याला?
9. आता एल शोधूया. 5, 10, 11 आणि 12. आणि शेवटचं जे अक्षर आहे ई, ईचं शोधूया. 1, 2, 3, 4, 5 किंवा 5 अक्षर माहिती आपल्याला. 5. चला तर आपल्याला त्यांची काय करूया, बेरीज करूया. बेरीज करूया याच्याला सर्वांना. बेरीज करताना सुद्धा चुकायचं नाही. चला आता बेरीज करताना आपल्याला आडवी बेरीज जमत असेल तर उभी बेरीज मांडून घ्यायची. आता मी तुम्हाला उभी बेरीज मांडू शकतो बघा. सर्वांना बेरीज ही खूप सोपी आहे, लगेच येणार आहे. 13 अधिक 15 अधिक 02 असं लिहावं लागेल. पुन्हा 09 असं लिहावं लागेल. पुन्हा 12 असं लिहावं लागेल आणि 05 असं लिहावं लागेल. आणि मग याची काय करावी लागेल, तर बेरीज करावी लागेल. कारण ह्या सिंगल अंक आहे म्हणून याला 0 जोडावा लागतो आपल्याला, आहे का नाही. चला सुरुवात करूया. 3 आणि 5 8, 8 आणि 2 10, 10 आणि 9 19, 19 आणि 2 21, 21 आणि 5 26, 26 ला किती आले 6, हातचे किती आले 2, 2 3 4 5, किती बेरीज आली 56. परत चेक करूया. 3 आणि 5 8, 8 आणि 2 10, 10 आणि 9 19, 19 आणि 2 21, 21 आणि 5 26, 26 ला 6, हातचे आले 2, 2 3 4 5 56. म्हणजेच मोबाईल या शब्दातील अक्षरांच्या अनुक्रमांकाची बेरीज किती मिळते, तर ती 56 अशी मिळते. लक्षात ठेवा, अक्षराचे अनुक्रमांक व्यवस्थित बाजूला काढा, त्यांची बेरीज व्यवस्थित करा, तुम्हाला तुमचं उत्तर बरोबर 56 असं मिळून नक्कीच जाईल. कधी कधी असा प्रश्न विचारतात, स्लो या शब्दाच्या विरोधार्थी शब्दांचे योग्य अनुक्रमांक ओळखा. प्रश्न खूप सोपा आहे आणि शब्दही खूप सोपा दिलाय. स्लो या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्दाचे योग्य अनुक्रमांक ओळखा. म्हणजे पर्यायामध्ये या स्लो या शब्दाचा जो विरुद्धार्थी शब्द येणार आहे त्याचे अनुक्रमांक दिलेले असतात, हे लक्षात ठेवा. आता सर्वांना माहिती आहे स्लोचा आधी सर्वात काय करायचं आहे, स्लो या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्दाचे, म्हणजे आपल्याला स्लोचा विरुद्धार्थी शब्द काढला पाहिजे. तर स्लोचा विरुद्धार्थी शब्द कोणता होतो बघा, सर्वांना माहिती आहे SLOW. त्याचा विरुद्धार्थी शब्द कोणता होतो FAST, फास्ट. स्लोला विरुद्धार्थी काय झाला, फास्ट. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला प्रश्न असा विचारला आहे, स्लो या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्दाचे, म्हणजेच उत्तर काढताना स्लो या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द फास्ट हे काढणं आपलं काम आहे. सर्वात प्रथम काम झालं आपलं की स्लो या शब्दाचं फास्ट हे आपण विरुद्धार्थी शब्द काढला. आता पुढचा प्रश्न काय बघा, त्या शब्दाचे म्हणजे या शब्दाचे योग्य अनुक्रमांक ओळखा. म्हणजेच पर्यायामध्ये या चारही अक्षरांचे अनुक्रमांक दिलेले असतील तेच आपल्याला ओळखायचे असतात. चला तर आपण या अक्षरांचे अनुक्रमांक काढूया. जे की आपण शिकलेलो आहोत, अनुक्रमांक काढणं खूप सोपं आहे. अनुक्रमांक म्हणजे त्या अक्षराचा त्या अक्षरमालेतील कितवा क्रमांक, त्यालाच अनुक्रमांक असे म्हणतात. चला या फास्टचे अनुक्रमांक शोधूया जे की आपल्याला विचारलेले आहे. फास्ट मध्ये पहिलं अक्षर मिळतं F, हे 5 आणि हे 6, म्हणजे फास्ट F चा मिळाला 6. पुढं A सोपा आहे, A 1 नंबरला असतं, हे 1 झालं 1. त्यानंतर S 5 10 15 16 17 18 19, काय मिळालं 19. त्यानंतर शेवटचं T 5 10 15 आणि 20, म्हणजे काय मिळालं 20. म्हणजे कोणत्या तरी एका पर्यायामध्ये तुम्हाला अशी अक्षर बघायला मिळणार 6 1 19 20. ही उत्तर तुम्ही शोधून व्यवस्थित तुम्हाला उत्तर काढायचं आहे. कारण पहिला पर्याय असा असेल तर दुसरा पर्याय असा असतो 6 1 19 24. तिसरा पर्याय असा असतो 6 1 19 22. चौथा पर्याय असा असतो 6 2 19 20. आता विद्यार्थी मित्रांनो हे पर्याय लक्षात घ्या. मी तुम्हाला का सांगतो नक्की पर्याय लक्षात घ्या, कारण स्लो या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्दाचे अनुक्रमांक शोधायचे. स्लोचा विरुद्धार्थी शब्द फास्ट तुम्ही काढला की, परंतु पर्याय रंगवताना व्यवस्थित रंगवावा लागतो. कारण फास्टचे बरेच अक्षर येत आलेले बघा. 6 1 19 20 हे आपलं उत्तर 100% बरोबर आहे. परंतु पर्यायामध्ये फसवले कसं बघा, यामध्ये फक्त हेच वेगळं दिलंय, यामध्ये फक्त हेच वेगळं दिलंय आणि यामध्ये फक्त हेच वेगळं दिलंय. म्हणून पर्याय काळजीपूर्वक वाचा व योग्य पर्यायाला गोल करा.
रंगवा. आणि आता हा आपला प्रश्न असा होता, स्लो या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्दाचे योग्य अनुक्रमांक ओळखा. तर स्लोचा विरुद्धार्थी शब्द होता फास्ट, व फास्ट मधल्या प्रत्येक अक्षराचे अनुक्रमांक असे आहेत 6, 1, 19 आणि 20. म्हणजेच पहिला पर्याय हे आपलं याचं उत्तर असणार आहे. अशा प्रकारे आपण सोप्या पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर सहजतेने काढू शकतो.